आजचा व्हिडिओ म्हणजे जो नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरसाठी सगळ्यात भन्नाट टॉपिक की ज्या नवीन युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी आहेत. आता जे नवीन युट्यूबर आहे युट्यूबवरती काम चालू केल्यानंतर आपल्याला माहित नसतं कोणत्या मॉनिटायझेशन पॉलिसी आहे. आपण मॉनिटायझेशन रूल फॉलो न करता फक्त काय करतो, व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ अपलोड करतो आणि असं आपण वर्ष दीड वर्ष काम करतो आणि चॅनल मॉनिटायझेशनचा काय करतो, क्रायटेरिया पूर्ण करतो. आज मी तुम्हाला चॅनल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया म्हणजे तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हा कसा कंप्लीट करायचा हे व्हिडिओमध्ये अजिबात सांगणार नाही. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे, की ज्यावेळेस तुम्ही YouTubeवरती काम करता, तर YouTubeवरती जे तुम्ही व्हिडिओसाठी डेली रेग्युलर मेहनत घेत असता, तर ती मेहनत घेत असताना तुम्हाला योग्य पद्धतीने मेहनत घ्यायची आहे, की ज्यावेळेस तुम्ही काय कराल, तुमचं मॉनिटायझेशनला अप्लाय कराल, त्यावेळेस तुमचा चॅनल हा काही होणार नाही, डिमॉनिटाईज होणार नाही. डिमॉनिटायझेशन होणार नाही म्हणजेच काय, तुमचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होणार नाही. कारण तुम्हाला माहीत असेल, की ज्यावेळेस तुमचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होतं, त्यानंतर आपण डायरेक्टली 90 दिवसांनी काय करू शकतो, मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकतो. मग त्यानंतर आपल्याला परत 3 महिन्याचा हा वेट करावा लागतो आणि ज्यानंतर तुमचं असं वारंवार डिमॉनिटायझेशन होतं, त्यानंतर डायरेक्टली 6 महिन्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, मॉनिटायझेशनला अप्लाय करावं लागतं. तर यानंतर तुमचे पेशन्स काय होतात, ऑटोमॅटिकली संपून जातात. मग ते पेशन्स नको संपायला किंवा आपला चॅनल हा पहिल्या प्रयत्नात मॉनिटाईज झाला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही मॉनिटायझेशन पॉलिसी सांगणार आहे, ए टू झेड मॉनिटायझेशन पॉलिसी, की ज्यामुळे तुमचा चॅनल हा कुठेही काय होणार नाही, डिमॉनिटाईज होणार नाही. तर त्यासाठी सगळ्यात बघा, YouTube मॉनिटायझेशनचा जो पहिला रूल आहे तो म्हणजे रियूज्ड कंटेंट. आता जेवढे जवळपास 100% नवीन युट्यूबर आहे, त्यामधले 90% युट्यूबर ज्यांचे चॅनल काय होतात, डिमॉनिटाईज होता, ते फक्त आणि फक्त रियूज्ड कंटेंटमुळे होता. मग नक्की रियूज्ड कंटेंट काय आपल्याला कळत नाही. ठीक आहे. रियूज्ड कंटेंट म्हणजेच काय, तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट उचलून काय करत आहात, तुमच्या व्हिडिओमध्ये वापरत आहात. मग त्यामध्ये काय असतं, आपण भरपूर जणांचे काय करतो, ज्या न्यूज चॅनल असतात, न्यूज चॅनलच्या काय करतो, ज्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतो, त्या क्लिप्स काय करतो, ऑटोमॅटिक आपल्या चॅनलवरती अपलोड करतो, फक्त थोड्या कट करून. तिथं आपलं स्वतःचं काही क्रेडिट देत नाही आपण. ठीक आहे. पण जर सपोज एखाद्या चॅनलवरची न्यूज आहे आणि ती जर तुम्ही तुमच्या ओरली तुमच्या तोंडाने सांगितली, तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. जर तुमचा त्यामध्ये आवाज असेल आणि तुम्ही स्वतः ती न्यूज सांगत असाल, मग पूर्ण स्क्रिप्ट किंवा पूर्ण स्पीच ए टू झेड त्यांचं तुम्हाला कॉपी करायचं नाहीये. त्यानंतर बघा, जी म्युझिक सॉन्ग असतात, आपण काय करतो, दुसऱ्या म्युझिक कंपन्या असतात, डायरेक्टली त्यांचे सॉन्ग घेतो आणि ते सॉन्ग काय करतो, आपल्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला लावतो आणि पुढे फक्त काय असतं, युट्यूबवरच्या ज्या इमेज असतात त्या इमेज काय करतो, म्हणजे स्लाइड शो करतो आणि त्याला मागे बॅकग्राऊंडला सॉन्ग लावून देतो. तिथे आपला आवाज नसतो. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील, तर तुम्हाला Googleवरून अशा इमेज घ्यायच्या आहे, की ज्याला कॉपीराईट फ्री असेल, म्हणजे तिथं परवानगी दिलेली असते. ज्या इमेजला परवानगी आहे त्याच इमेज घ्यायच्या आहे आणि जर तुम्ही बॅकग्राऊंडला फक्त सॉन्ग लावत असाल, तर तिथं तुम्हाला स्वतःचा आवाज देणं गरजेचं आहे. कारण जर तुमचा फेस दिसत नाहीये, तर तुमचा आवाज असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ज्या तुम्ही YouTubeवरून इमेज घेता, बॅकग्राऊंडला सॉन्ग लावता, त्यावेळेस कुठेतरी तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर बघा, आता सपोज एखादं काय आहे, Netflixवरती बघा वेब सीरीज असतात. काय करतात भरपूर सारे युट्यूबर, त्या वेब सीरीज काय करतात, डाउनलोड करतात आणि ॲज इट इज त्यांच्या चॅनलवरती काय करतात, अपलोड करून देतात. तर त्या वेब सीरीजचे चॅनल काय होणार नाही, म्हणजे मॉनिटाईज होणार नाही. त्याला पण रियूज कंटेंट येणार. म्हणजे एकंदरीत काय, तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट घेऊन ॲज इट इज तुमच्या व्हिडिओमध्ये अपलोड करत आहात. तुमचं स्वतःचं काहीही क्रेडिट दिलेलं नाहीये. म्हणजे नाही तुम्ही, आता बघा भरपूर सारे मूव्हीचे काय असतात, म्हणजे नाही कसं कॉमेडी किंवा असे काही वेगवेगळे काय असतात, व्हिडिओ असतात. आपण काय करतो, तिथं फक्त तो व्हिडिओ लावून देतो आणि खाली असं कोपऱ्याला उभा राहतो आणि फक्त हां, हां आणि अशा रिएक्शन देत असतो. ठीक आहे. तर आता जे रिएक्शनचे व्हिडिओ होते, ते 2025च्या आधी ते व्हिडिओ मॉनिटाईज व्हायचे. पण आता असे व्हिडिओ काय होत नाही, मॉनिटाईज होत नाही. जर तुम्ही रिएक्शन व्हिडिओ बनवत असाल, तर त्या रिएक्शन व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला रिएक्शन द्यायची नाहीये. कारण आता त्या प्रकारचे व्हिडिओ हे मॉनिटाईज होत नाही. तर रिएक्शन देताना तुम्हाला बोलायचं पण आहे. त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे. त्यानंतर बघा, आता ग्रीन स्क्रीन व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे बनवायचं. भरपूर जण काय करतात, व्हिडिओ ॲज इट इज तर तसाच असतो. फक्त भूतासारखे जाऊन तिथं असे उभे असतात किंवा असे बसलेले असतात. तर तुम्हाला तिथे जाऊन बसायचं नाहीये. तो जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचा आवाज पूर्णपणे कमी करायचा आहे आणि तुम्हाला त्या व्हिडिओचं काय आहे, त्या व्हिडिओबद्दल बोलायचं आहे. त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा चॅनल हा कुठेतरी मॉनिटाईज होईल, रियूज कंटेंटमध्ये अटकणार नाही. तर हे झालं सगळं तुमचं रियूज कंटेंट. ठीक आहे. म्हणजे ऑटोमॅटिक एखाद्याचं तुम्ही स्पीच जरी एखाद्याचं म्हणजे जसं डिक्टो बोललेलं आहे, तसं जरी तुम्ही डिक्टो त्यांचं ॲज इट इज कॉपी केलं, तरी स्पीचवरती रियूज्ड येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे सावध राहा. स्वतःच्या ओरिजिनल कंटेंटवरती भर द्या. त्यानंतर बघा, जो सेकंड पॉइंट असतो कॉपीराईट. आता कॉपीराईट येतो ज्यावेळेस तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करता. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओला अपलोड केल्यानंतर भरपूर जणांना काय येत नाही, कॉपीराईट येत नाही. पण ज्यावेळेस आपण मॉनिटायझेशनला अप्लाय करतो, त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टींवर कॉपीराईट येतो. आता कॉपीराईट म्हणजेच काय,
ॲज इट इज तुम्ही एखाद्या म्युझिक कंपनीचं सॉन्ग घेऊन तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलं. त्यामुळे काय येणार आहे? कॉपीराईट येणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही एखाद्या चॅनलचा काय केला, ॲज इट इज व्हिडिओ घेतला, तो व्हिडिओ काय केला तुमच्या चॅनलवरती ॲप्लाय केला, तर त्यामुळे काय येणार आहे? कॉपीराईट येणार आहे. जनरली काय असतं, दुसऱ्याचा कंटेंट आपण आपल्या व्हिडिओमध्ये वापरला. तुम्ही छोटी जरी क्लिप त्याची वापरली, तर त्याला कॉपीराईट देण्याचा अधिकार आहे. तर त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला कॉपीराईटच्या फंद्यात पडायचं नाही. म्हणजे दुसऱ्याचं कंटेंट सॉन्ग असो, दुसऱ्याची क्लिप असो, दुसऱ्याचे फोटो असो, या गोष्टी टाळायच्या आहेत. ठीक आहे. तर आता जनरली बघा त्यानंतर तिसरं असतं YouTube मॉनिटायझेशन पॉलिसी. आता 2-3 प्रकारच्या पॉलिसी आहे. पहिली आहे कम्युनिटी गाईडलाईन्स पॉलिसी. आता कम्युनिटी गाईडलाईन्स पॉलिसी म्हणजेच काय बघा, कम्युनिटी गाईडलाईन्स त्याचाच मीनिंग आहे. तो असतो म्हणजे बघा, आता सपोज तुम्ही किड्ससाठी व्हिडिओ बनवलेले आहे. तर किड्ससाठी व्हिडिओ बनवताना तुम्ही जरी नो इट्स नॉट मेड फॉर किड्स केलेला असलं, तरी पण किड्सचे व्हिडिओ बनवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. काही जण काय करतात, फक्त खेळणे विकताय असा व्हिडिओ दाखवता, बोलत काहीच नाही. ठीक आहे. तर त्या प्रकारचा चॅनल पण मॉनिटाईज होत नाही. किंवा मुलांना काहीतरी नाही का असं म्हणजे एकदम डेंजरस प्रँक दाखवता, ते प्रँक पण दाखवायचे नाहीये. काय होतं, मुलांना चुकीचं एज्युकेशन केलं किंवा चुकीचं गाईडलाईन्स केलं. आता तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये काय केलंय, मुलांना चुकीच्या पद्धतीने शिकवलेलं आहे. तरी ते चॅनल काय होत नाही, मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये अटकले जातात आणि चॅनल हा मॉनिटाईज होत नाही. त्यानंतर बघा म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये अजून आहे, की तुम्हाला अश्लील व्हिडिओ बनवायचे नाही किंवा अश्लील कोणते सीन असतील ते तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचे नाहीये. किंवा भरपूर जण काय करतात, स्पीच देताना असं हिंसात्मक बोलता किंवा नाही का म्हणजे एखाद्याला नाही का आपण म्हणतो एखाद्याला असं त्याच्या भावना दुखावल्या जातील, या पद्धतीने बोलता. हे पॉइंट सुद्धा आता कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये काय करता, तुमच्या चॅनलला डिमॉनिटाईज करता. आता भरपूर जण काय करता बघा, त्यानंतर रिपिटेटिव्ह कंटेंट. आता भरपूर जण काय करतात, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काय करतात किंवा चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी काय करता, एकच टॉपिक असतो, सेम व्हिडिओ असतो. फक्त काय करतात, थंबनेल बनवता, बदलता, टायटल बदलता आणि मधलं काय करता, जो कंटेंट असतो तो कंटेंट एकच प्रकारचा असतो. ह्यामुळे काय होतं, ह्यामुळे रिपिटेटिव्ह कंटेंट येऊन तुमचा चॅनल हा डिमॉनिटाईज होतो. आता भरपूर जण मॉनिटायझेशन झाल्यानंतर ह्या पद्धतीचे काय करतात, प्रयोग करता व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येण्यासाठी. म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच पद्धतीचे वारंवार व्हिडिओ बनवता, फक्त टायटल आणि थंबनेल काय करता, चेंज करता. तर असे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण काय होतात, डिमॉनिटाईज होता. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघा जी आहे मेन म्हणजे सर्कमव्हेन्शन पॉलिसी. आता सर्कमव्हेन्शन पॉलिसी म्हणजेच काय, तुम्हाला बघा एखाद्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक आला. मग आता काय असतं, कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर आपल्याला काय होतंय, जवळपास महिनाभर आपल्या चॅनलवरती कोणतंही काम करता येत नाही. मग आपण बाकीच्या चॅनलवरती काम करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे आपले 2 ते 3 चॅनल असतात त्यावरती काम करतो. पण सर्कमव्हेन्शन पॉलिसी ही असते, की जर एका चॅनलवरती कॉपीराईट आला तर तुम्ही बाकीच्या चॅनलवरती मग काम करू शकत नाही. किंवा एखाद्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती पण काय करू शकत नाही, तुमचं काम करू शकत नाही. पण जर YouTubeला आढळलं तुम्ही ह्या पद्धतीने काय करत आहात, ह्या चॅनलला सपोज 3 महिन्याचा स्ट्राईक आलेला आहे किंवा 90 दिवसाचा स्ट्राईक आलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती काम करत आहात, तर काय होतं, त्यावेळेस YouTube चॅनलला तो आयपी ॲड्रेसवरून, आता एआय ऑपरेटेड आहे त्यामुळे काय होतं, YouTubeला सगळं कळतं, की हे काय आहे, म्हणजे चुकीचा फायदा घेत आहे. त्यांना कॉपीराईट दिलेला आहे तर ते दुसरीकडे काम करत आहे. आणि तुम्हाला सांगते, तुमचा आवाज, तुमच्या मोबाईलचा आयपी ॲड्रेस, तुमचं काही असो, म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी काय केल्या जातात, ज्या हे आहे आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये काय केल्या जातात, हे डिटेक्ट केल्या जातात. त्यामुळे काय होऊ शकतं, तुमचे जेवढे चॅनल्स आहे ते सगळे चॅनल काय केले जाऊ शकतात, बंद केले जाऊ शकतात. आता बघा भरपूर जणांना मॉनिटायझेशन करताना सस्पेंड पॉलिसी येतं. म्हणजे नाही का, मॉनिटायझेशन रिजेक्ट ड्यू टू सस्पेंडेड पॉलिसी. तर सस्पेंडेड काय येतं बघा, तर एखाद्या चॅनलवरती आता कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे आणि जरी इकडे तुमचा दुसऱ्या चॅनलवरती मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय केलेला आहे किंवा दुसऱ्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेला आहे, तरी हा तुमचा दुसऱ्या चॅनलवरती काहीही प्रॉब्लेम नसेल, कंटेंट एकदम छान असेल, कोणत्याही कम्युनिटी गाईडलाईन्स नसतील किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट नसेल, कॉपीराईट नसेल, रियूज कंटेंट नसेल, सगळ्या पॉलिसी काय करत आहे, फॉलो करत आहे. पण तुमच्या दुसऱ्या चॅनलला प्रॉब्लेम आहे, तर काय होतंय, इकडचं जे तुमचं मॉनिटायझेशन आहे ते मॉनिटायझेशन काय केलं जातं, सस्पेंड केलं जातं. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, जेवढ्या चॅनलवरती तुम्ही काम कराल योग्य पद्धतीने काम करायचं आहे. तुम्हाला आता माहित आहे सगळं एआय ऑपरेटेड आहे. तुमची छोटी-छोटी गोष्ट पण काय केली जाणार आहे, डिटेक्ट केली जाणार आहे. आता भरपूर जणांना मी सांगते, की काय करायचं आहे, तुम्ही एकमेकाला सबस्क्राईब करा, एकमेकाचे व्हिडिओ बघा. पण व्हिडिओ बघताना पण तुम्हाला वारंवार व्हिडिओ बघायचे नाहीये. जर एकाच मोबाईलवरून वारंवार एखादा व्हिडिओ आहे तो 7-8 वेळेस बघितला गेला, 9-10 वेळेस बघितला गेला. दुसऱ्या दिवशी परत दुसरा व्हिडिओ अपलोड केला, तो पण 7-8 वेळेस, 9-10 वेळेस बघितला गेला. तर काय होतंय, एकाच आयपी ॲड्रेसवरून तो व्हिडिओ वारंवार बघितल्यामुळे काय होतंय,
ते पण YouTubeच्या लक्षात येत आहे आणि तुम्ही नाही का चुकीच्या पद्धतीने तुमचा वॉच टाईम मिळवलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने तुमचे सबस्क्रायबर मिळवलेले आहे. यामुळे पण काय होऊ शकतं, तुमचं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. आता राहिला विषय प्रमोशनचा. भरपूर जण मला कमेंट करतात, की "ताई तुम्ही आमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करून द्या." जनरली मी तुम्हाला सांगते, मी आणि मोठे यूट्यूबर, आता मोठे यूट्यूबर तुम्हाला भरपूर सांगता बघा, तुम्ही ₹1000 द्या, आम्ही तुमचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करून देतो किंवा आम्ही तुमचं वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करू. मग ते प्रमोशन करताना काय करतात, जे Instagram हे असतं आपलं टेलिग्रामवरती तुम्हाला माहिती आहे बूट प्रमोशन. ते बूट प्रमोशनमध्ये काय करतात, तुमच्या व्हिडिओची लिंक टाकतात. पण मी जनरली तुम्हाला सांगेल, की तुमच्या चॅनलचा ॲक्सेस हे कोणाच्याही हातात देऊ नका. कारण जर चुकीच्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओचं प्रमोशन झालं, YouTube आपल्याला परमिशन देत आहे आपले व्हिडिओ प्रमोट करण्याची, तर YouTubeला सांगा प्रमोट करायला. पण जे मोठे यूट्यूबर आहे त्यांना पैसे देऊ नका. त्यांचे 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम विकत घेऊ नका. कारण ज्यावेळेस तुम्ही मॉनिटायझेशनला ॲप्लाय करता, तर तिथं काय होतंय, YouTubeला लगेच कळत आहे आपल्या IP ॲड्रेसवरून का आपण जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम मिळवलेला आहे, तो चुकीच्या पद्धतीने मिळवलेला आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, आपलं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. ठीक आहे. बघा ह्या पद्धतीने जे YouTubeचे सगळे मॉनिटायझेशन पॉलिसी आहे किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जेवढे काही क्रायटेरिया आहे, तर ते सगळे मी काय केलेले आहे व्हिडिओमध्ये वन बाय वन एक्सप्लेन केलेले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला कधी शॉर्टमध्ये रिपीट करते, की तुमचा चॅनल मॉनिटाईज करताना तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट नको आहे. त्यानंतर रिपिटेटिव्ह कंटेंट नको आहे. त्यानंतर बघा तुमच्या चॅनलवरती कोणताही कॉपीराईट स्ट्राईक नको यायला. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलवरती काम करायचं आहे. त्यानंतर तुमच्या चॅनलवरती जेवढ्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या फॉलो झाल्या पाहिजे. मग तुमचं ज्या असतात वेगवेगळ्या पॉलिसी ज्या मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी आधी सांगितल्या, त्या सगळ्या पॉलिसी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या आहे आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा योग्य पद्धतीने कंप्लीट करायचा आहे. जर YouTubeने तुम्हाला पर्याय दिलेला आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण बाकीच्या बाहेरून गोष्टी खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका. या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा चॅनल हा 100% मॉनिटाईज करण्यासाठी या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे, फॉलो करायच्या आहे. तर मला विश्वास आहे या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर आणि तुम्ही तुमचा प्रामाणिकपणाने 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट केल्यानंतर अवघ्या पहिल्याच प्रयत्नात काय करू शकता, तुम्ही तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.